मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सिंधू ही सर्वांना म्हणते की अगोदर इथून निघा, परंतु कुणीही बाहेर जायला तयार नसतं. सर्वजण म्हणत असतात की आम्हाला राघवजवळच झोपायचंय किंवा राघवला आमच्या रूममध्ये आम्ही घेऊन जाणार. मग आता सिंधू ही सर्वांना म्हणते, तुम्ही 5 मिनिटात जर जाणार नसाल ना, तर मी आता तुमची केसच टाकते. असं म्हणून आता ती लगेच वकील साहेबांना कॉल करते. मग आता वकिलांना कॉल केल्यानंतर वकील साहेबांना ती विचारते की काय हो, हनीमून किती लोकांमध्ये होतो. मग आता तो तिकडून 2 म्हणतो. तेव्हा ती म्हणते, हो ना, हजबंड आणि वाईफमध्ये या दोघांमध्ये हनीमून असतो आणि इथे तर अख्खी जत्रा चालली आहे घरच्यांची. कारण घरच्यांसमोर हनीमून कसा करायचा हे तुम्हीच सांगा. इकडे आम्हाला खूप मेंटल टॉर्चर करतात, आमच्याच रूममध्ये येऊन बसतात. आम्ही दोघांनी नवरा बायकोने एवढं प्लॅनिंग केलं होतं, परंतु सगळ्याची माती होतीये आता. हे सहन होत नाही, हे अति होतंय. असं म्हणून त्यांच्यावर केस टाका, मी तक्रार लिहून देतीये. असं म्हणून ती सगळ्यांची नावं घेत असते. तर कुणीही अजिबात घाबरत नाही. मग आता राजश्री म्हणते की काय चाललंय काय राघव हिचा आता. मग आता तो म्हणतो, ती कृष्णा आहे, काहीही करू शकते. मग आता राजश्री म्हणते, तू तर IPS ऑफिसर आहे ना, मग तू नाही काही करू शकत का, तिला अडवू शकत का. तेव्हा तो म्हणतो, हो मी अडवू शकतो आई, पण आत्ता ह्या क्षणी नाही करता येणार ना काही, कारण तुला तर माहीतच असेल आता आमचं दोघांचं लिगली लग्न झालंय. त्यावेळी राजश्री म्हणते की तुमचं ना काही खरं नाही राघव, तू माझ्याजवळच झोपायचा आहे. राघव म्हणतो, समजून घे आई जरा. तेव्हा आता फोन ठेवत कृष्णाही सर्वांनाच म्हणते, आता मी कुणाची हैगाई करणार नाही. आता पोलीस येतच आहे, तुम्हाला आजची रात्र जेलमध्ये काढायची आहे की काय. तेव्हा रेश्मा, ऋतुजा आणि राजश्री या तिघीही तेथून जातात. तर रुक्मिणी आता तेथेच थांबते. मग आता कृष्णा म्हणते, काय फडफड, काय चाललंय काय तुझं. अगं तुला काही कळत नाही का, आम्ही तुला काय सांगितलं होतं. त्यावेळी आता रुक्मिणी म्हणते, राघव माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपल्याशिवाय मी कुठेही जाणार नाहीये, त्याला पूर्ण झोप लागेपर्यंत. त्यावेळी आता ठीक आहे, तुला थांबायचं असेल तर थांब. असं म्हणून ती आता राघवजवळ जाते आणि त्याला फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करते. अगदी रोमॅन्टिक होऊन त्याला ती बेडजवळ घेऊन जाते, त्याच्या गळ्यात वगैरे हात टाकते आणि त्याला बेडवर जोरात पाडते. मग आता रुक्मिणी म्हणते, अगं निर्लज्ज मुली, तुला लाज वाटते की नाही. मग आता सिंधू म्हणते, तुम्हाला वाटायला हवी ना, नवरा बायकोच्या रूममध्ये तुम्ही आलात, तुम्हाला लाज वाटायला हवी जरा. आणि देवाब्राह्मणाच्या साक्षीने तुमच्या समोर मी लंबू बरोबर लग्न केलंय, मला नाही तर तुम्हाला लाज वाटायला हवी. तेव्हा चांगल्या घरातल्या मुली लोकांसमोर हे असले चाळे करत नाहीत, रुक्मिणी म्हणते. मग आता सिंधू म्हणते, फडफड, मी तुला म्हटलं ना, मग जा तू तुझ्या रूममध्ये, आम्हाला जे काही करायचं असेल ते आम्ही करू ना. पण नाही, तुला चौकीदारासारखे इथे बसून बघायचंच आहे तर मी काय करणार. सिंधू पुन्हा आता राघवजवळ गेलेली असते. त्याच वेळी रुक्मिणी म्हणते, जाते मी जाते. असं म्हणून ती आता तरातर तिथून जायला निघते. मग आता राघव सिंधूला खूप आनंद होतो. तेव्हा सिंधू ही दार लावणार असते, तेवढ्यातच आता मधू तेथे येते आणि तिच्या हातात पाण्याचा जग असतो. ती दार बंद करू देत नाही, तडक आतमध्ये येऊन बेडवर पाणी टाकते. सिंधूने आता मधुचंद्राची सर्व तयारी सुद्धा केलेली असते, गरम दूध सुद्धा आणलेलं असतो. तर आता आतमध्ये आल्यानंतर ती त्या गादीवरच पाणी टाकून देते आणि सगळी गादी ओली करून टाकते. तेव्हा मधू, तू हे काय करतेस, असं राघव रागातच विचारतो. मग आता सिंधू म्हणते, काय चाललंय काय तुमचं हे. त्यावेळी आता तुला आजची रात्र राघवसोबत सेलिब्रेट करायची होती ना, आता कर. असं म्हणून आता मधू चिडते आणि राघवला सांगते, राघव, हिने आपल्या सिंधूचा खून केलाय आणि तुला हिच्यासोबत राहायचंय का, आणि आता तू हिच्यासोबत रूम शेअर सुद्धा करणार आहेस का. तेव्हा राघव म्हणतो, नाही अजिबात नाही, आणि बरं झालं तू आलीस. तो आता मधूचे आभार मानतो. मग आता मधू म्हणते, तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या पाठीमागे. त्यानंतर सिंधू रागातच आता दुधाचा ग्लास घेते आणि मधूला दूध पाजते. म्हणते की तुला माझ्या नवऱ्यासोबत हनीमून सेलिब्रेट करायचा होता, हे तुझं स्वप्न होतं ना, आता बघ तुझ्या स्वप्नाची कशी राख रांगोळी करते. असं म्हणून तिला आता ती घटाघट दूध प्यायला सांगते आणि स्वतः देखील पाजते. तेव्हा मधू आता खूपच चिडते आणि रागातच तेथून निघून जाते. मग आता सिंधू ही हसतच पुन्हा कडी लावून घेते. तेव्हा राघव हा तिच्याकडे पाहतच राहतो
जातो आणि हसतो. अलगदपणे आता तो तिला मिठीत घेतो. त्याच वेळी आता सिंधू ही खूपच खुश असते. दुसरा दिवस उजाडतो. मधू मात्र ढाराढोर झोपलेली असते. तेव्हा सिंधू ही तिच्याजवळ जाऊन झोपते आणि अशी खाली काहीतरी ठेवून अगदी मृत व्यक्तीसारखी झोपलेली असते आणि ए सुंदरी, ए सुंदरी असं म्हणून तिला उठवण्याचा प्रयत्न करते. जेव्हा मधू ही आता जागी होते आणि समोर सिंधूला पाहते तर सिंधूची मान अशी खाली गेलेली असते. सिंधू आता खूप घाबरते आणि बेडवरून पटकन खाली पडते. सिंधू आता तिच्याजवळ जाते आणि म्हणते, काय सुंदरी, तुला खूप हौस होती ना आमच्या मधुचंद्रामध्ये येण्याची, पण आमचा मधुचंद्र झाला सुद्धा आणि तुला अगदी त्या रूम बाहेर काढून आणि तू इथे दिवस उजाडला तरी झोपत बसलीस. अगं तुझं काय करायचं कळतच नाही. तू अशी झोपलीस ना तर सगळ्या गोष्टी अवघड होऊन बसतील तुझ्यासाठी. असं म्हणून रागातच आता सिंधू ही पुन्हा सिंधूच्या रूपात येत म्हणते, माझ्या नवऱ्यापासून आणि माझ्या मुलांपासून नेहमी दूर राहायचं, नाहीतर गाठ माझ्याशी आहे सिंधूशी. असं म्हणून ती आता खूपच चिडते. हे सर्वजण आता नाश्ता करत असतात. त्याच वेळी आता तेथे ऋतुजा सर्वांना म्हणते, राघवची अजून सकाळ झाली नाही वाटतं. रात्री म्हणजे आपल्याला रूम बाहेर काढून असं म्हणून आता ती हसते. त्याच वेळी आता रुक्मिणी म्हणते, काय करतेस तू, काय बोलतेस हे तू तू गप्प बसतेस का जरा. काही वेळातच आता राघव तेथे येतो. राघव आल्याबरोबरच सर्वांना गुड मॉर्निंग असं म्हणतो. मग सिंधू देखील तेथे येते आणि सर्वांना गुड मॉर्निंग गाईज असं म्हणते. तेव्हा तिला कुणीही गुड मॉर्निंग असं म्हणत नाही, फक्त आता राघवच म्हणतो. त्यामुळे ती म्हणते की तुम्हाला मॅनर्ससुद्धा शिकवावे लागणार आहेत असं वाटतंय. लंबू तुला काय म्हणायचं आहे, मॅनर्स शिकवावे लागतील ना रे. मग आता तो म्हणतो की मला नको विचारूस ते. त्यावेळी आता सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. मग नंतर आता सर्वजण नाश्ता करत असताना राघव म्हणतो, पाण्याचा जग द्या बरं. तेव्हा आता रेश्मा त्याच्याकडे जग देते. परंतु आता तिला समजतं की राघवच्या मानेवर सिंधूने किस केला आहे, कारण लिपस्टिकचे पूर्ण रवन त्याच्यावर मानेवर असतात. त्याचवेळी आता ती ते ऋतुजाला दाखवते. मग ऋतुजाला आश्चर्य वाटतं. मग ऋतुजा ही ऋतुराजला दाखवते आणि मग सगळेजण एकमेकांना तो लिपस्टिकचा डाग दाखवू लागतात. त्यावेळी आता काय झालं असं राघव विचारतो. मग आता सर्वजण आपली मान खाली घालतात. तेव्हा आता राघव विचारतो, काय झालंय नक्की, मला सांगेल का नक्की काय झालंय ते, असं म्हणून तो सारखा सारखा विचारू लागतो. सिंधू आता त्याला इशारा करून सांगते की मी किस केला ना त्याचा तिथे लिपस्टिकचा डाग लागलाय. मग आता असं म्हटल्याबरोबरच त्याला काही समजत नाही. तो म्हणतो, अशी काय करतीये तू. तर हे पाहून मधूचा मात्र जळफळाट होऊ लागतो. ती रागातच त्या दोघांकडे पाहत असते. ऋतुजा सारखी सारखी राघवला बोलत असते. त्यामुळे आता राघव म्हणतो, काकू तू माझ्याबद्दल बोलतीयस का. तेव्हा ऋतुजा म्हणते, नाही रे बाळा, तुझ्याबद्दल का बोलू, आमचं रोजचं हे सुरूच असतं. अरे ते सगळं जाऊ दे, तुला रात्री शांत झोप लागली का. तेव्हा राघव म्हणतो, हो अगदी शांत झोप लागली. आणि काल रात्रीबद्दल तू का विचारतीये. तेव्हा ऋतुजा म्हणते, अरे असंच तुझी मला काळजी वाटते ना म्हणून विचारलं, बाकी काही नाही. त्यानंतर राघव म्हणतो, काय झाले काय कृष्णा, मला सांगतेस का तू. त्यावेळी आता कृष्णा सर्वांसमोर सांगते की अरे तुझ्या मानेवर लव मार्क आहे, मी किस घेतला होता ना त्याचा. तेव्हा असं म्हणून आता ती त्याला दाखवते. तेव्हा तो आता म्हणतो, कृष्णा तू हे काय केलंस, कधी केलंस. अगं सर्वांसमोर असं. मग आता ती म्हणते, सर्वांसमोर नाही रे लंबू, तुला नाही आठवत का. तेव्हा तो म्हणतो, मी अगदी रात्री गाढ झोपलो होतो तेव्हा तू हे काय केलंस. असं म्हणून ते सर्वांची दोघेही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असतात. मग आता राघवचं खूप वेळ असंच सुरू असतं. त्यावेळी आता रागातच सिंधू म्हणते की तुम्हा सर्वांना कळत नाही का. ती सर्वांना म्हणते, तुम्हाला कळत नाही का, नवरा बायकोमध्ये काय काय होतं, तुमच्यासाठी हे नवीन नाहीये. असं म्हणून ती आता सर्वांनाच लाजवत असते. त्यावेळी आता राघव म्हणतो, कृष्णा तू हे काय बोलतेस. तेव्हा कृष्ण म्हणते
की तसं नाही आहे लंबू, अरे यांना दरवेळी का सांगावं लागतं मला कळतच नाही. हे काही नवीन जोडपे आहेत का आपल्यासारखे? आणि तुझंही अगोदर लग्न झालंय म्हटल्यावर तुलाही समजायला हवं ना, हे कसले मार्क्स आहेत आणि कसले नाही ते. अरे लंबू, सर्वांमध्ये तू असं विचारतो, मला शरम येते खूप, असं म्हणून ती आता लाजण्याचं नाटक करते. तेव्हा आता मधू म्हणते, इनफ, इथे घरातील सर्व माणसं मोठी बसली आहेत, तुला कळत नाही का अजिबात? मग आता सिंधू म्हणते, हो कळतं ना मला, पण मी माझ्या हस्बंडच्या क्वेश्चनचं उत्तर देते, तुला प्रॉब्लेम आहे का काही? आणि असं म्हणून ती सर्वांना सांगते की तुमच्या सर्वांसमोर देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आमच्या दोघांचं लग्न झालंय आणि नवीन कपलमध्ये असे कधी कधी डाग दिसू शकतात आणि इथून पुढे तर ते दिसणारच आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी अजिबात काही आम्हाला प्रश्न विचारायचे नाहीत, असं म्हणून ती सर्वांना गप्प करते. तेव्हा मधूचा आता जळफळाट होतो. तेव्हा ती रागातच आता सिंधूच्या कानाखाली मारणार असते. तेव्हा तोच हात आता सिंधू पकडते आणि चांगला पिरगाळूनच काढते. तेव्हा माझा हात सोड, असं आता ती सिंधूला सारखी सारखी म्हणत असते. सिंधू म्हणते, नाही सोडणार. तेव्हा घरातील सर्वांना आता धक्काच बसतो की सिंधू ही अशी का वागते, कळतच नाही. मग आता मधू ही सर्वांनाच म्हणते की हिला सांगा ना माझा हात सोडायला, मला खूप त्रास होतोय. त्यावेळी आता सिंधू म्हणते, एक गोष्ट सुंदरी चांगली लक्षात ठेवायचीस तू, की या कृष्णाचा कारभार नाही ढिल्ला आणि जो नडला ना त्याच्यावर करणार मी हल्ला. त्यावेळी आता राजश्री म्हणते, हात सोड तिचा. मग आता सिंधू म्हणते, मला हात तिचा पकडायची काही गरज नाहीये, पण आपण आपल्या हजबंडबद्दल जर बोलत आहोत तर हिच्या नाकाला का मिरच्या झोंबतायत ना, मला कळतच नाही. तेव्हा राघव देखील मुद्दामच म्हणत असतो, तिचा हात असा दुखेल, तू का त्रास देतीयस तिला? अगं मधूला सोड तू. तरीही सिंधू आता ऐकायला तयारच नसते. तेव्हा मधू सारखी सारखी म्हणत असते, तुला सांगितलंय ना एकदा हात सोड म्हणून. तेव्हा सिंधू ऐकतच नाही. मग नंतर रत्नाकर म्हणतो की कृष्णा, तू माझंही ऐकणार नाही आहेस का आता? हात सोड बरं असं. मग आता सिंधू लगेच हात सोडते. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटतं की रत्नाकरचं लगेच हिने ऐकलं. मग आता रत्नाकर म्हणतो, आजपासून तू या घरची मोठी सून आहे, त्यामुळे मोठ्या सुनेच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या तुला समजल्या पाहिजेत. इथून पुढे असं वागायचं नाही हा कृष्णा. तेव्हा कृष्णा फक्त हो असं म्हणते. त्यानंतर आता रत्नाकर म्हणतो, आपल्या घरामध्ये बाप्पा येणार आहे, त्यामुळे मला कोणताही गडबड गोंधळ नको आहे आता, चालेल ना? मग आता कृष्णा हो असं म्हणते. त्यावेळी आता सिंधू ही राघवजवळ जाते आणि त्याच्या मानेवर जो मार्क असतो तो आता पुसण्याचा प्रयत्न करते. तेव्हा राघवला आठवतं, जेव्हा सिंधू ही तयार होण्यासाठी आरशासमोर उभी होती तेव्हा ती खूपच डिस्टर्ब होती. मग मी तिला विचारलं, काय झालं सिंधू? तेव्हा आता सिंधू ही काहीच बोलत नसते. राघव मात्र खूप रोमॅन्टिक होतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो, अगदी तिला जवळ घेतो. मग आता सिंधू म्हणते, मला अजूनही सावीची खूप काळजी वाटते, कारण आपली ही सावी अजूनही ग्लानीत आहे. तेव्हा राघव म्हणतो, मला समजतीये सावी अजूनही ग्लानीत आहे, पण सिंधू जर तू अशी खचून गेली ना तर मी सुद्धा असाच खचून जाईल. तुला माहिती आहे ना तू माझी ताकद आहे आणि तुला जर असं डिस्टर्ब पाहिलं तर माझंही मन नाही लागत कशात. जर तू स्ट्रॉंग राहिलीस तर आपल्या सावीला चांगल्या प्रकारे लवकरात लवकर तू बरं करू शकशील. त्यावेळी आता सिंधू खूप कौतुकाने राघवकडे पाहू लागते आणि म्हणते की मी माझ्या समजूतदार नवऱ्यासाठी माझ्याकडे एक छान असं गिफ्ट आहे, असं म्हणून आता ती त्याला डोळे बंद करायला सांगते आणि खूप छान असा त्याच्या मानेवर किस देते आणि त्या किसचा मार्क आता त्याच्या मानेवर पडलेला असतो. मग आता ते सगळं काही त्या दोघांना आठवत असतं. सिंधू खूप त्याच्या मानेवरचा तो मार्क पुसत असते. मधूचा मात्र जळफळाट होत असतो. त्यावेळी आता तुझ्या लैलाला ते दाखव बघ, वरचा मार्क म्हणजे कसा जळफळाट होईल, असं म्हणून आता सिंधू ही राघवची सुद्धा गंमत करत असते. तेव्हा राघव आणि सिंधू खूपच रोमॅन्टिक झालेले असतात. तर घरातील सर्वजण आता त्या दोघांकडे पाहतच राहतात आणि शर्मेने ते सर्वजण मान खाली घालतात.
त्यानंतर काही वेळाने सर्वजण आता गणपती बाप्पाची आरास आणि डेकोरेशन कसं करायचं याचीच तयारी करत असतात आणि त्याबद्दल डिस्कस करत असतात. तेव्हा आता या वर्षीचं डेकोरेशन मी आणि ऋषभ मिळून करणार आहे असं रेश्मा म्हणते. तेव्हा चालेल ना असं ऋतुजा म्हणते. त्याचवेळी आता सिंधू म्हणते, बदकुली कसं आहे ना, आपण असे 2 बदक लावायचे का त्या डेकोरेशनच्या तिथे. तेव्हा ऋतुराज म्हणतो, गप्प बसे, काही पण सांगू नकोस, बदक वगैरे. असं छान असं डेकोरेशन करायचं आहे. मग आता मधू आणि राघव जवळजवळ बसलेले असतात. सिंधू आता लगेच राघवला फुलं फेकून मारत असते. त्या दोघांची गंमत सुरू असते. रत्नाकर देखील तेथे येतो आणि आयडिया सुचवत असतो. त्यावेळी आता तुम्ही तर टेन्शनच घेऊ नका बाबा, कारण आपल्याकडे खूप मस्त मस्त आयडियाज आहेत. आपण असे हलते देखावे वगैरे सुद्धा करायचं. आपण अटल सेतू करायचा का गणपतीच्या डेकोरेशनमध्ये? अटल सेतूच करूयात. ऋतुराज म्हणतं, नको ते अटल सेतू वगैरे काहीच नको. मग आता राजश्री तितक्यात तेथे येते आणि म्हणते, अजिबात काही करायचं नाही, दरवर्षीसारखा अगदी साधा गणपती बसेल आणि आरससुद्धा अगदी साधी असेल. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सिंधू सावीला औषध देते. ती अगदी शांत पडून असते. ती म्हणते की सावी, उठ ना बाळा, तुझी आई आली आहे तुझ्याकडे. मग आता राजश्री तेथे जाते आणि रागातच सिंधूला म्हणते, माझ्या सावीजवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही, कारण ती माझ्या सिंधूची आणि राघवची मुलगी आहे. जर त्रास देण्याचा प्रयत्न केला ना, मग गाठ माझ्याशी आहे. त्यानंतर सिंधू रूममध्ये येते आणि राघवला म्हणते की ज्या लोकांनी माझ्या सावीची अशी अवस्था केली ना, त्या लोकांना मी सोडणार नाही आहे राघव. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.